त्या दिवशी गेले ओटवण्याक, तेव्हा येताना हिरवे मूग भाजून आणलेले. चुलीवर भाजूक बरा पडता, गॅसवर व्यवस्थित भाजणं नाही आणि खूप वेळ लागता. मग म्हटलं त्याची लाडू करूया म्हणून मिक्सरच्या भांड्यात घातले आणि बारीक वाटून घेतले. खूप वेळ लागलो वाटूक. तुम्ही करताले तर मिक्सरच्या भांड्यात वाटू नको, जातेवर किंवा घरघंटीक लावून आणा. मग एका कढईत तूप घातलं आणि केलेलं पीठ भाजून घेतले. रंग बदलेपर्यंत लागत तसं तूप घालून व्यवस्थित भाजून घेतले. पीठ खमंग भाजला की लाडू चवीक खूप छान लागतं. हिरवे मूग आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आणि थंड देणारे तर असतच, पण त्याशिवाय त्याच्यात भरपूर प्रमाणात तूप वापरल्यामुळे अजून पौष्टिक बनतात. त्यानंतर थोडे ड्रायफ्रुट्स घेतलंय, काजू आणि बदाम त्याचे बारीक काप केलंय आणि तुपावर भाजून घेतलंय. तसे ड्रायफ्रुट्स घालूकच वय असं काय नाही, ऑप्शनल असत. वय तर घालायचे, नाही तर नाही घालायचे. पण मी घातले. लाडू खाताना एखाद दुसरं दाताखाली येलो की लाडू खाऊक बरं वाटतं. त्यानंतर भाजून घेतलेल्या मुगाच्या पिठात चवीनुसार मीठ, ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड घालून सगळं मिक्स करून घेतलंय. मग एका कढईत गूळ घातलं आणि वितळून घेतले. पातळ होईपर्यंतच वितळून घेतले, त्याचं पाक होईपर्यंत थांबाक नाही. वितळलेला गूळ पिठात घातले आणि ढवळून घेतले. वितळलेला गूळ आणि पीठ एकजीव करून घेतले. बघितले वळतात काय, तर वळत नव्हते. बाकी गोड बरोबर होता तेवढा. मग काय केलं, त्याच्यात थोडासा गावठी तूप अजून गरम केलं आणि लागत तसं थोडा थोडा घालून लाडू वळून घेतलंय. लाडू करूक जरा वेळ आणि कष्ट लागले, पण लाडू मात्र खूप सुंदर झालेले. चवीक तर एक नंबर झालेले आणि सुबक. सगळे कसे गोल गोल वळलेले व्यवस्थित. एरवी आपण उकड्या तांदळाच्या पिठाचे करतो लाडू, तेव्हा कसा खोबरा वापरतो त्याच्यामुळे ते चांगले वळतात. आणि हे काय खोबरा नसताना त्याच्यामुळे जरा तूप वगैरे घालून जास्तीचा वळूचे पडतात. आणि एकदा वळल्यानंतर लाडू अजिबात सुटणार नाही, हा पण तेवढाच खरा असा. सगळे लाडू वळून घेतलंय आणि मग नंतर तुमका आता फोडून दाखवतोय. अजिबात सुटणार नाही लाडू. तुपामुळे लाडू हा घट्टपणा येतात, त्याच्यामुळे लाडू सुटणार नाही. आणि लाडू वळताना वेलची आणि तुपाचा सुगंध सगळीकडे पसरलेलो. सगळे लाडू वळून झाले तसे डब्यात भरून घेतले. आता 8 दिवस भियाक नको. लहान मुलांका संध्याकाळची किंवा मध्ये मध्ये अशी भूक लागत असतात त्यांना, त्याच्यामुळे ते हाताकडे असं काहीतरी देऊक असला पटकन की बरा पडता. शेव चिवडू देण्यापेक्षा, बिस्किटे देण्यापेक्षा असं काहीतरी करून ठेवला की बरा. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.